यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपलं निदान सगळं वाचून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर अनुभवी चिकित्सा किंवा चिकित्सा करत असताना काय काय आपल्याला बघावं लागतं किंवा प्रॅक्टिकली कसे पेशंट्स आपल्याकडे येतात, तर त्याची चिकित्सा कशी करावी किंवा कुठल्या अवस्थेमध्ये काय गोष्टी वापराव्यात औषधांच्या संदर्भात, हे त्या दिवशी बोलणं आपलं झालेलं होतं. त्याच्यानंतर हे जे आहेत ना काही गोष्टी शंकेच्या बाबतीमध्ये, म्हणजे तुमचे बरेच त्या दिवशी चार्ट होते शंकांमध्ये, पण ते आपण घेतलेले नव्हते. तर अमोल सर ते चार्ट आपल्याला बघता येतील का आता? अमोल सर कालचे हा कालचे, सो दॅट त्या शंकांच्या उत्तरांपासून आपण सुरुवात करूया. हे जरा रिट्रीव्ह करतोय, तोपर्यंत नवीन काही प्रश्न असतील तर आपण विचारूया. आता कोणाला जर का चॅट मध्ये टाईप करायचं असेल किंवा डायरेक्ट विचारायचं असेल तर त्यांनी रेज करा हँड, म्हणजे आपण डायरेक्ट प्रश्न उत्तरांना घेऊया. त्याच्यामध्ये एक 2-3 कालचे जे होते ना ते मुद्दे मी पहिले सुरुवात करते. थोडंसं स्टार्टअप लागतं ना, तर त्याच्याशिवाय काही ते प्रश्न पटकन येणार नाहीत. सो त्या दृष्टीने आपण हे बघितलेलं होतं की आपण लंघन देणार, पाचन देणार आणि त्याचप्रमाणे इतरही औषधं पुढची आपण दोषांनुसार आणि वेगवेगळ्या कंडिशन्स नुसार असं सगळे बघितलेले होते. त्याच्यामध्ये लहान मुलांची औषधं, मोठ्या माणसांची औषधं, या पण गोष्टी आपल्या बघून झालेल्या होत्या. पण एक मुद्दा जो आहे ना तो आपण जस्ट टच केलेला होता आणि थांबलेलो होतो. तर त्याच्यामध्ये इतर जे मोठे व्याधी आपण बोललो की ज्याच्यामध्ये CRF येतं किंवा हिमोग्लोबिनपॅथीज येतात किंवा CA सारखे पेशंट येतात, तर ह्यांच्या संदर्भात काय वापरायचं किंवा हे SLE जे पेशंट येतात ते सुद्धा पेशंट जे आहेत ना ते ज्वरामध्ये बसतात. आता आपण असं म्हटलंय अर्थ असा नव्हे बरं का की प्रत्येक CAचा पेशंट हा ज्वरामध्ये बसेल. प्रत्येक वेळेला तुम्ही हा मॅडमने सांगितलं की CAचे पेशंट ज्वरात बसतात, तर प्रत्येक वेळेला ज्वरातच बघितलं पाहिजे असं नाहीये. काही वेळेला ग्रहणीमध्ये सुद्धा CAचे पेशंट बसतात, काही वेळेला पांडूमध्ये CAचे पेशंट बसतात. सो अशा वेगवेगळ्या कंडिशन्स नुसार ते पेशंट बसत असतात. सो आता आपण असा एक अँगल बघणार आहे की ज्याचं निदान ज्वर असं असू शकतं, परंतु इतर पेशंट रिपोर्ट्स घेऊन जो आलेला असतो तर त्याच्यामध्ये CRF असतं किंवा हिमोग्लोबिनोपॅथी असतात किंवा मृदुला परवा म्हटली त्याप्रमाणे तो एक ल्युकेमियाचा पेशंटची ती एक केस सांगितलेली. तर ह्याच्यामध्ये विचार कसे करायचे किंवा समोर पेशंट जेव्हा येतो ना तर तो क्लिक कसा व्हायला पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची राहते. म्हणजे पेशंट येतो, सांगतो, बऱ्याच त्याकडे पेशंट बहुत सारी अशी फाईल घेऊन येतो आणि फाईल घेऊन आल्यानंतर तो पहिल्यांदाच आपल्या समोर बसायच्या आधी सांगतो की त्याचं डायग्नोसिस काय आहे मॉडर्नच्या नुसार, आणि मग आपली जी विचारांची दिशा आहे ना ती सगळी मॉडर्न नुसार चालायला लागते आणि औषधं कुठली तरी आपली ह्याची यायला लागतात. याचं कसं होतं ना की आता मी असं काही कुठल्या शास्त्राचं कंपॅरिझन वगैरे नाही करत आहे, पण एका व्यक्तीची जेवढी उंची आहे तर त्याला चालायचं असेल आणि त्याचे पाय तेवढे काम नाही करत आहेत, दुखावले गेलेत हा, तर त्या कंडिशन मध्ये त्याला चालण्यासाठी जर त्याला कुबड्यांची गरज असेल म्हणजे औषधाची गरज असेल हा, तर त्याच्या उंचीच्या व्यतिरिक्त वेगळी जर का त्याला कुबडी दिली तर त्याला चालता येईल का? नाही येणार. बरं, म्हणजे जशी त्याची उंची, जसं त्याचं निदान आहे तशी त्याची कुबडी पाहिजे. बरोबर, तर निदान आपण ॲलोपॅथीनुसार पकडलं आणि कुबडी आयुर्वेदाची द्यायला लागलो त्याला, म्हणजे औषध त्याचं आयुर्वेदाचं, तर मग ती गोष्ट होत नाही. बरोबर, आणि मग गडबड व्हायला लागते आणि आपल्याला वाटतं की रिझल्ट काय येत नाहीये. जसं CRF चे पेशंट असतात, पेशंट येऊन सांगतो की CKD आहे किंवा आजकाल CKD शब्द वापरला जातात, पूर्वी CRF जरा वापरला जायचो, तर CKD आहे. तर मग काय तुम्ही बघा, तुम्ही काय देऊ शकाल का? क्रिएटिन मात्र मला कमी करून हवंय. आता कमी करून हवंय ही गोष्ट काय एवढी हे नसते की हा बाबा ठीक आहे ये तू भाजीसारखं क्रिएटिनिन कमी करून घेऊन जा. इज इट पॉसिबल? तर ही गोष्ट शक्य नाहीये.
मग अशा वेळेला पेशंटला म्हणायचं ठीक आहे बस, मग तो लगेच ना खूप अतिउत्साहात सगळे असे रिपोर्ट उघडतो आणि आपल्या समोर ठेवायला लागतो. मग त्याला म्हणायचं की ठीक आहे तू ठेव रिपोर्ट बाजूला, मी नंतर बघते. पण रिपोर्ट शेवटी बघते असं म्हणलं की त्यांना जर असं आपल्यावरती नवीन पण असो ना तर थोडासा असा विश्वास, अरे बापरे ह्यांना समजते की नाही असं वाटायला लागतं. मग अशा वेळेला ना पेशंटशी आपण काय आणि कसं बोलतोय ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची राहते. आता बरेच जण तुम्ही प्रॅक्टिसला लागून सुद्धा 5-7 वर्ष झाली असतील, पण तरी नवीन पण बरेच जण आता आहेत. सो त्या दृष्टीने मी हे गोष्टी सांगते. तर आपण बोलतानाची जी सुरुवात करणार ना तर ती म्हणायचे की हा एकदम बरोबर आहे, बसा तुम्हाला त्रास काय होतोय हे सांगा. मग त्यांची लक्षणं आपल्या समोर यायला लागतात आणि लक्षणं ज्या वेळेला यायला लागतात ना मग ती लक्षणं लिहायला सुरुवात करायची. मग आपला जो विचार आहे तो आयुर्वेदानुसार चालायला लागतो, धावायला लागतो. मग तिथे आपल्याला वातपित्त कफांपैकीची लक्षणं दिसतील, स्रोतसांमधली लक्षणं दिसतील किंवा कोणत्या अवयवामध्ये ही संप्राप्ती फिरते हे आपल्याला दिसायला लागेल. आणि मग जसं आपण त्याची लक्षणं लिहू ना तर एक राईट साईडला एक कॉलम करून आपली जे ऑब्झर्वेशन्स असतात ना ती त्या कॉलम मध्ये लिहायला सुरुवात करावी. म्हणजे दोष कुठला आहे, धातू कोणता आहे किंवा स्रोतस कोणता आहे, कुठल्या मलांवरती परिणाम झालेला आहे, हे असं एका कोपऱ्यात लिहायला सुरुवात करायला लागलो ना की काय व्हायला लागतं, आपलं निदानाची दिशा आहे ती त्या लक्षणानुसार, पेशंटनुसार आणि पेशंटच्या आकृतीनुसार अशी ती जायला लागते आणि मग आपलं निदान बरोबर व्हायला लागतं. अदरवाईज कसं होतं की पेशंट आलाय, CRF आहे, तुम्ही रिपोर्ट बघितले की अरे बापरे 7 क्रिएटिनिन आहे, 8 क्रिएटिनिन आहे, 15 क्रिएटिनिन आहे, मग काहीतरी करायला पाहिजे. मग क्रिएटिनिन जास्ती आहे, म्हणजे आता विचार कसे बदलतात ना हे तुम्हाला आधी सांगते. क्रिएटिनिन जास्ती आहे तर ह्याचा वाढवलं पाहिजे. मग आउटपुट वाढवायचंय, मग काय करायचंय, मग गोक्षूर आदी वापरा, वरुण आदी वापरा, पुनर्नवाष्टक वापरा, ह्याकडे औषधं जायला लागतात. व्हेअरएज आता हाच पेशंट आहे, तुम्ही समोर त्याला बसवून घेतलेला आहे. तर हा पेशंट प्रेझेंट कसा होतो जनरली, तर पेशंट येतो आणि तो म्हणतो की काय नाही मी सगळं ठीकठाक होतं, ऑफिस बेफिस चालू होतं आणि थोडीशी पायावरती सूज यायला लागली आणि सूज आली आणि मग मी थोडे दिवस अशीच औषधं वगैरे घेतली आणि मग नंतर मग काय फारसं काही अशी सूज कमी होईना, चेहऱ्यावर पण वाढायला लागली, थकवा जाणवायला लागला, कधी 3ऱ्या-4थ्या मजल्यापर्यंत चढलो तर दम लागायला लागला. म्हणून मग मी डॉक्टरांना दाखवलं, मग त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि मग त्याच्यामध्ये असं दिसलं की हा CRF म्हणजे क्रिएटिनिन वाढलेलं आहे आणि मग आता इथेपर्यंत गेलो आणि त्यांनी आता डायलिसिस सांगितलंय, तर मला डायलिसिस नाही करायचं, तर तुम्ही आता मला ह्याच्यातनं बाहेर काढा. हा पेशंट सर्वसाधारणपणे असा प्रेझेंट होता, बरोबर. मग आता हा जो पेशंट आहे तर त्याला सुरुवात काय आहे, सूज आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये आपण लिहून ठेवलं की समजा आपधातू. मग सूज येते ती पायावर येते का चेहऱ्यावर येते, तर जनरली ह्या पेशंटच्या मध्ये पायावरती सूज दिसत असते आणि विशेष करून घोट्यांच्या ठिकाणी ही सूज असते, घोटे आणि पावलावरती सूज असते. मग आता ते आपण लिहून ठेवलं. पण ह्याच्या बरोबरीनं आता करंट सिच्युएशन अशी असते की 50 किंवा 40च्या आजूबाजूचे जे पेशंट असतात ना त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला असं असतं की बीपीच्या टॅबलेट्स कुठल्या ना कुठल्या तरी चालू असतात आणि ते एक कारण असू शकतं की ज्या कारणामुळे सूज येत असते. सो आपण हा प्रश्न इमिजिएट विचारला गेला पाहिजे, सूज येत होती तेव्हा मग इतर बीपीची वगैरे औषधं काही तुमची चालू होती का. मग पेशंट आयदर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, राईट. मग हो जर म्हटला ना तर बीपीच्या गोळ्यांमुळे ही सूज आहे का बीपी आहे त्याच्यामुळे रिनल वरती ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मग तिथे का आपण राईट साईडच्या आपल्या बॉक्समध्ये ते लिहून ठेवायला पाहिजे. आणि जर का तो संपला की नाही म्हटला की माझी काहीच औषधं चालू नाहीये, तर मग ही संप्राप्ती जी आहे ती कशा पद्धतीने जाईल तर त्या दृष्टीने तिथे लिहून ठेवायला पाहिजे. मग हे झाल्यानंतर मग आपण त्याला विचारणार की दम साधारणतः किती दिवसांनी लागला किंवा केव्हापासून लागतोय वगैरे. मग तो म्हटला एक साधारण ह्या 1.5 महिन्यामध्ये लागायला लागले आणि मग तपासण्या केल्या असं जर म्हटलं तर मग संप्राप्ती जी आहे ती तिथनं आपधातू, मग रसाकडे, मग रसातनं आयासेनं श्वास अशी संप्राप्ती जाते आणि श्वास लागतोय, दम लागतोय, थकवा येतोय आणि म्हणून पेशंट ह्याच्यापर्यंत आला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसताना स्रोतस कोणती कोणती सापडली आहेत, तर आपधातू दिसतोय, मग त्याच्यासोबत आपल्याला विचारायला पाहिजे की अंबुवह स्रोतसाचा विचार. मग जर अंबुवह स्रोतसाचा संबंध असेल तर मग अंबुवह आणि स्वेदवह नेहमी एकमेकांच्या समन्वयाने काम करतात, बरोबर. तसं जर का असेल तर मग स्वेदाशी संबंधित कोणती तक्रार, स्वेदाची संबंधित कोणती तक्रार त्याला होती का, खूप घाम येत होता किंवा अजिबात घाम थांबला होता का, ह्या गोष्टी आपण विचारायला पाहिजे.
म्हणजे स्वेदवह आपल्याला समजेल. मग स्वेदवहाची जर त्याच्यामध्ये आपल्याला विकृती दिसली तर ह्याचा अर्थ मेदाशी संबंध त्याचा असू शकतो. सो मेदाचा विचार आपण करायला पाहिजे. आणि मग मेदाच्या संदर्भातली स्रोतदृष्टीच्या संदर्भातली जी कारण आहेत ना ती आपली पाठ असायला पाहिजेत बरं का. म्हणजे आपण त्याला विचारू शकतो की ही कारणं होती का, आणि मग आपल्याला सापडले की हा मेदोवह स्रोतासाठी दृष्टी इथे सापडते. मग आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी सापडते की मेदाच्या स्रोतसाच्या दृष्टीमध्येच प्रमेह किंवा प्रमेह सदृश व्याधी त्याच्यामध्ये येतात. मग ह्या पेशंटमध्ये प्रमेह होता का नव्हता त्यानुसार आपण विचार करायला पाहिजे. आणि जर प्रमेह डायबिटीस बरं का म्हणजे शुगर या अर्थाने नसेल तरी प्रमेहाची लक्षणं होती का नव्हती ही बघायला पाहिजेत. मग हे जर का आपल्याला दिसलं की हा बाबा की प्रमेहाशी संबंधित पण आहे तर मेदातनं विकृती जी आहे ती प्रमेहाकडे, मेद जो आहे त्याच्यातनं क्लेदाकडे, आणि क्लेदाचं वहन नीट होत नाहीये आणि म्हणून रसाकडे विकृती जाऊन ही लक्षणं सुरुवात झाली. म्हणजे सूज येण्याचं कारण आपल्याला काय सापडलं की क्लेदाच्या विकृतीतनं सूज यायला लागली, कारण रसवह स्रोतसाचं काम क्लेदाच्या विकृतीमुळे चांगलं होत नाहीये. लक्षात येत आहे ना, तर थोडं कन्फ्युजन होत आहे. तर हे अदरवाईज आपण मेदाकडे बघितलं तरी असं का हो, त्याच्याकडे काही नसतं बघितलं. क्लेद आणि फक्त मूत्र प्रवृत्ती कशी. मॅडम आवाज आता येतोय बरोबर? हा कॉर्ड्स लावले मी. तर हे सगळं आपण जेव्हा बघतोय तर मग आपल्या लक्षात येईल की वृक्काची जी निर्मिती आहे गर्भशरीरामध्ये मग त्याच्यामध्ये मेदाचा संबंध आहे की नाही आहे तर आहे, रक्ताचा संबंध आहे की नाही आहे तर आहे. आणि हे बघितल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की मग मेदोवह स्रोतसाच्या संदर्भामध्ये औषधं द्यायला पाहिजेत. आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो त्याचा जो मूळ उगम आहे की म्हणजे वृक्काचा गर्भशरीर जे आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि मग आपल्याला रिकव्हरी त्याच्यामध्ये दिसायला लागते. अदरवाईज काय होतं की आपण क्लेद वहन करणारी गोक्षुरादी आणि काय वरुणादी किंवा पाषाणभेद आणि त्याच्यानंतर अगदीच खूप खूप जास्त म्हणजे आपण विचार करू की तृष्णा प्रशमन गण वगैरे इथपर्यंत अगदी खूप केला असं आपल्याला वाटून आपणच आपली पाठ थोपटून घेतो बऱ्याचदा. परंतु असा जर का आपण त्याच्या संप्राप्तीचा विचार त्याच्या लक्षणांमधून आपण लिहित गेलो ना तर मग आपल्याला ती संप्राप्ती समजायला लागते आणि मग जी औषधं निघतील. मग आता जर का तुम्ही बघितलं ना तर ही जी औषधं आपल्याला मिळतात ती मेदोवह स्रोतसावरची, रसवह स्रोतसावरची आणि पर्यायाने क्लेदावरची अशी मिळतात. हा आवाज क्लिअर आहे का? पहिला क्लिअर आहे विदाउट कॉर्ड्स? अमोल सर पहिला क्लिअर आहे. ठीक आहे मग मी कॉर्ड काढते. ओके. सो ज्या वेळेला आपण असा विचार करू ना तर मग तिथे आपल्याला ह्या पद्धतीची औषधे मिळतील. आणि मग रसवह स्रोतसा क्लेदामध्ये आणि आपण अंबुवह स्रोतस असं बघत असताना रसवहाचा व्याधी म्हणून आपण ज्वराकडे बघू आणि त्याला सुरुवात जर ज्वरापासून असेल तर मग ज्वराचं आपलं निदान होईल आणि मग त्याच्यानंतर हा पेशंट जो आहे तो आपण ज्वराच्या औषधांनुसार ट्रीट करू शकू. आणि ज्या वेळेला आपण ज्वराच्या औषधांमध्ये ह्या गोष्टी बसवतोय किंवा बघण्याचा ज्वराच्या अँगलनी प्रयत्न करतोय मग तिथे आपल्याला वेगवेगळी औषधं आपल्याला दिसायला लागतात. मग त्याच्यामध्ये अरगवदादी गण आहे ना तो सुद्धा ज्वरग्न म्हणून उत्तम आलेला आहे. अरगवदादी पित्तशमन उत्तम आलेला आहे आणि अरगवदादी जो आहे ना तर मेद विकृती सुद्धा कमी करणार आहे कारण की तो विकृत पित्ताचं स्रंसन करणार आहे म्हणून. आणि तशामुळे आपल्याला अरगवदादी हे एक वेगळंच औषध त्याच्यामध्ये दिसतं. तर ह्या पद्धतीची औषधं त्याच्यामधनं आपल्याला बाहेर काढायला पाहिजेत तर का. अदरवाईज मग आपल्याला तो एकच एक म्हणजे जसं ह्याला हे त्याला ते असं सिम्पटमॅटिक जातं ना तसं व्हायला लागतं. तर तसं होऊ नाही द्यायला पाहिजे. आणखीन याच्यामध्ये ज्या वेळेला आपण त्या अँगलने बघू ना तर त्याच्यामध्ये काही जी औषधं आलेली आहेत तर ती सांगते तुम्हाला मी. औषध जे आपण अध्याय कुठलाही चिकित्सेचा वाचतो तर त्याच्यामध्ये फलश्रुती बघावी. आणि त्या फलश्रुतीमध्ये मग असं जर का आलं असेल ज्वर आहे, शोथ आहे आणि रसाशी संबंधित व्याधी आहेत तर मग आपल्याला त्या गोष्टी दिसायला लागतात की अरे हा जो योग आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये वापरता येईल. तर त्याप्रमाणे अरगवदादी गणाचं एक तर ह्याच्यामध्ये दिसतंय. त्याच्यानंतर
सर्षप तेल आहे ना ते पण ह्या पद्धतीनं वापरावं असं ओव्हरऑल सर्षपाच्या तेलाची एकत्रित म्हणजे आपल्याला अनुपान म्हणून वापरताना सुद्धा सर्षप तेल इथे वापरता येईल. मात्र सर्षप तेलाची कमी असेल, पण सर्षप तेल जे आहे ना ते पित्तकरत्व आहे. मेदाच्या विकृतीकडे आपल्याला लक्ष देऊन ह्या गोष्टी करायच्या आहेत त्या दृष्टीने. तर ह्या पद्धतीने एक आपल्याला म्हणजे CRF कडे असं बघता येईल. आणखीन वेगळ्या ज्या काही गोष्टी आपण बघत होतो तर त्याच्यामध्ये आपण हे बघत होतो की CA सारखे जे पेशंट असतील ते बऱ्याच वेळेला असं असतं की CA चे जे पेशंट असतात ना तर त्याच्यामध्ये त्यांना लक्षण कुठलंच नसतं आणि कधीतरी अचानक गाठ जाणवते आणि मग पेशंट जातो तपासण्यासाठी आणि मग पेशंटला कळतं ते FNAC वगैरे होते आणि मग बायोप्सी होते आणि मग त्याच्यानंतर समजतं की काहीतरी अशा गोष्टी आहेत. पण आपण मगाशी म्हणजे 1-2 दिवसांपूर्वीच्या लेक्चर मध्ये बघितलेलं होतं की अंतर्वेगी ज्वर जो सांगितलेला आहे का नाही तर त्या अंतर्वेगी ज्वरामध्ये बहिरेव बहिर्वेगे तापोपीच सुसाध्यता असं म्हटले आणि आतला जो ज्वर आहे त्याच्यामध्ये अधिकच तृष्णा असा शब्द आलेला आहे. म्हणजे त्या पेशंटला कुठेतरी तहान खूप लागत असते गेल्या काही दिवसांपासून किंवा दुसरी गोष्ट म्हणजे उदरदाह किंवा उरोदाह हे लक्षण कुठेतरी त्याला सापडत असतं किंवा काही वेळेला अगदी हलकासा ताप येऊन जातोय असं पेशंटला सापडत असतं. तर ही लक्षणं कशी आहेत हे बघून मग आपण त्यानुसार त्याचं निदान करायला पाहिजे. आणि ही लक्षणं अशी असतात ना की त्याच्याने पेशंटचं खूप काही अडतंय असं नसतं बरं का. कसं आहे ना की आपण विषमज्वराचे प्रकार बघितले संतत सतत अन्यदृष्टिक तृतीयक आणि चतुर्थक. तर 4 दिवसांनी ताप येतोय तर सोपं आहे ना असं आपल्याला वाटतं आणि त्याच्याच बरोबरीने आपण एक बघितलेलं होतं की 6 महिन्यांनी येणारा जो हट्टी ताप आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण बोललेलो होतो बरोबर. तर हा जो काही हट्टी ताप प्रकरण आहे ना तर 6 महिन्यांनी येतोय म्हणजे त्याला धातुगतत्व केवढं असेल हा विचार करायला पाहिजे. आणि मग हे धातुगत ज्वर आहेत ना ते आंतरवेगी ज्वरासारखे काय म्हणतो प्रोड्यूस व्हायला लागतात किंवा दिसायला लागतात आणि मग कुठेतरी फक्त तहान लागते काहीतरी होतंय किंवा चिडचिड आहे रागा आहे अशी बारीक सारीक लक्षणं असतात आणि संप्राप्ती मात्र धातूंच्या ठिकाणी बद्ध होत असते आणि धातू विकृती खूप आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात धातू विकृती झाली ना आणि मग त्या प्रेशर सिम्पटम्स यायला लागले की मग ह्यांना जाणतं की कुठेतरी गाठ आहे आणि मग हे होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट CAच्या बाबतीमध्ये अशी असते की जोपर्यंत ते प्रेशर सिम्पटम्स देत नाहीत तोपर्यंत CAच्या पेशंटला पेन कधीच नसतं. त्याच्या कोणतीही गाठ जर का दुखत नसेल ना तर तिची काळजी जास्त आपण करायला पाहिजे आणि कुठलीही गाठ जर दुखत असेल ना तर ती जास्त सोपी आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ह्या दृष्टीने ह्याचा ज्वराचा विचार जो आहे तो CAचा जो आहे तर तो ज्वराच्या अँगलने आपल्याला करत असतो. CAचे जे पेशंट राहतात तर त्यांच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे औषधांच्या फलश्रुतीमध्ये बऱ्याच वेळेला अर्श, ग्रहणी आणि गुल्म हे 3 सोबत आलेले असतात. तुम्ही विशेष रत्नावली विशेष करून काढून बघा तर त्याच्यामध्ये ग्रहणी अध्याय किंवा अर्श अध्याय हे जर काढून बघितले किंवा ज्वर अध्याय हे जर काढून बघितले तर त्याच्यामध्ये फलश्रुतीमध्ये बऱ्याच वेळेला अर्श, गुल्म, ग्रहणी, अर्श, ग्रहणी, गुल्म अशा पद्धतीनं आणि ज्वर हे एकत्र नेहमी आलेले असतात आणि हे एकत्र यायचं कारण आहे की ते अन्योन्य निदानभूत जसे आहेत ना तशी गोष्ट घडत असते आणि म्हणूनच CAचा जो पेशंट असतो तर तो ह्या पद्धतीने आपण बघायला पाहिजे आणि फलश्रुतीवरून आपल्याला त्याची औषधं मिळत असतात. सो ह्या दृष्टीने आपण CAचा एक विचार करायला पाहिजे. बस आता आपण मला असं वाटतं ह्याच्याकडे जाऊयात. मी औषधं आज काही खूपशी सांगितली नाहीयेत कारण की कसं बघायचा ग्रंथ हे जास्ती सांगावं असं मला वाटतं. ह्याच्यात हे वापरा त्याच्यात ते वापरा हे सांगणं खूप सोपं आहे आणि त्याचा विचार कसा करायला पाहिजे हे एकदा तुम्हाला समजलं ना की ग्रंथ कुठलाही समोर असला तरी सुद्धा तुम्ही औषधं इझिली त्याच्यातनं काढू शकता, एक्स्ट्रॅक्ट करू शकता. त्या दृष्टीने कसा बघायला पाहिजे पेशंट हे जास्त महत्वाचं राहतं. ओके. अमोल सर क्वेश्चन्स आपले झालेत का रिट्रीव? ते माझे सगळे झाले आहेत का? क्वेश्चन दिसताय त्याच्यामध्ये मला. हा आणि आता अस्मिता चौगुलेंनी काहीतरी विचारलं
चॅटवरती. हट्टी तापाचा काढा कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये वापरू शकतो विचारलेला आहे. तर हट्टी तापाचा काढा जो काही आहे ना, तर तो सिद्धौषधी प्रकाशामध्ये अनुभविक औषधांमध्ये आलेला आहे. तर कुणीतरी वैद्य जे असतात की जे अनेक पेशंट बघत असतात आणि त्यांची अनेक वर्षांची प्रॅक्टिस झालेली असते, तर हे लोक जनरली अनुभविक औषधं पुस्तक स्वरूपामध्ये लिहून ठेवलेली असतात. आणि तशी लिहून ठेवलेली असल्यामुळे काय होतं, आपल्यावरती आपल्यासारख्या नवीन विद्यांसाठी ह्या गोष्टीचा खूप चांगला परिणाम येत असतो, कारण त्यांनी हे करून बघितलंय. तुम्ही जर का एखादा ट्रेकिंग वगैरेला जर कधी गेलेला असाल तर काय होतं, एखादा ग्रुप असतो, त्यातले 4-5 जण पुढे गेलेले असतात आणि बाकीची सगळी मागे राहिलेली असतात. तो पुढे गेलेला जो माणूस असतो ना, तर तो सांगतो की हा रस्ता घेऊ नका, हा रस्ता घ्या, हा जवळचा आणि हा चांगला रस्ता आहे. म्हणजेच काय, ती वाट त्यांनी तुडवली आणि तो तिथेपर्यंत पोहोचलाय म्हणून तो सांगू शकतो. तसं अनुभव त्यांच्या ते जे वैद्य असतात तर त्यांचा ह्या पेशंटच्या बाबतीतला कुठला आहे, तर ही औषधं दिली तर ह्याचा नाही उपयोग होत हे त्यांना माहित असतं. मग कुठली दिली की त्याचा उपयोग होतो, तर ह्याला अनुभविक म्हणतात. सो त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला आपण प्रॅक्टिसला लागतो ना, त्याच्यानंतर अनुभवित पुस्तक आपण निश्चित नित्य नियमानं वाचायला पाहिजेत तर का. त्याच्यामध्ये बागेवाडीकर सरांचं एक माझी चिकित्सा नावाचं पुस्तक आहे, अतिशय चांगलं आहे, तर ते एक वाचायला हवं. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आता म्हटलं तसं सिद्धौषधी प्रकाश, आणि तिसरं एक पुस्तक खूप सुंदर आहे ते यशस्वी औषधे म्हणून आहे, आणि एक अण्णासाहेब पटवर्धनांचे काढे. तर ही 4-5 पुस्तकं तरी निश्चितच आपल्याकडे संग्रही असायला पाहिजेत. तर आता हा प्रश्न आहे की हट्टी तापाचा काढा, मी बाकीचं बरंच काही बोलले, पण थोडंसं त्याच्यातनं माहिती पाहिजे की आपल्याला काय वाचायला पाहिजे ते, बरं का. हट्टी तापाचा काढा जो आहे तर तो इतर कंडिशन्स मध्ये आपण वापरू शकतो. आता जसं आपण बोललो की दर 6 महिन्यांनी येणाऱ्या तापावरती असं, मग त्याच्यामध्ये टायफॉइड सारख्या तापावरती येईल, किंवा मलेरिया असे रिपीट होत असतात बऱ्याच वेळेला, 2-2, 3-3दा मलेरिया होतो एखाद्याच पेशंटला, तो त्याच्यासाठी सुद्धा आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर हे जीर्ण ज्वरासारखं औषध आहे, आणि त्याच्यामुळे आता जे आपण डिस्कस केलं की ज्याच्यामध्ये CRF चे पेशंट्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये CA चे पेशंट आहेत, त्याच्यामध्ये हा हट्टी तापाचा काढा चांगल्याच पद्धतीने काम करतो. त्याच्यामध्ये औषधं खूप सारी आहेत, आणि खूप सारी असल्यामुळं तुम्ही जर का तो योग बघितला ना, तर त्यांच्या अनुभवाचं त्याच्यामध्ये आपल्याला प्रचिती येत असते. त्याच्यानंतर ज्वर नागमयूर आणि ज्वर भैरव रस असं नाव सांगितलेलं होतं दुसरं. ओके, तो ते एक झालं. त्याच्यानंतर 7th क्वेश्चन डिस्प्ले झाले. ओके, अजून खालती येता येईल काय अमोल सर? सॉरी, एवढंच आहे त्याच्यात अजून त्या दिवशी बरेच होते खरं ऍक्च्युली ना. अच्छा, ते व्हॉइस वालच लिहिलं असेल लोकांनी. ठीक आहे, आत्ताच हे चॅट घेऊयात मग. ओके, आता पण बरेच आले. तेच घेते. 6 मंथ्स येणाऱ्या ज्वरात त्यापासून सुरू आहे. अस्मिता चौगुले. सहा महिन्यांनी येणारा ज्वर त्याचा परत सांगाल का मॅडम? ते आता सांगितलं मी, दर 6 महिन्यांनी येणारा कोरोनाचा विचार. ओके, तर आता कोरोनाचे जे काही पेशंट्स असतात की नाही, तर हे शेअर नका करू, कारण की सध्या कोरोनाचा विषय थांबला ना की त्याच्यानंतर शेअर करायचं असेल तर करा, कारण की आता कोरोनाबद्दल काहीही बोलायला कुठल्याही मीडियावरती बंदी आहे. पण मी तुमच्या अभ्यासासाठी म्हणून हा विषय सांगते आहे, आणि हे काही कुठला आपण औषधाचा दावा वगैरे करण्यासाठी नाही आहे सांगत, परंतु कसं आहे की आपण विचार कसा करायला पाहिजे ह्याचा, हे आपल्याला एक समजायला पाहिजे. तर ह्याचा संसर्ग खूप फास्ट होतो आहे, एक महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता ड्रॉपलेट इन्फेक्शनने होतोय, आणि ड्रॉपलेट जे आहेत तर ते ड्रॉपलेट अनेक सरफेसेस वरती अनेक काळ जिवंत राहू शकतात, आणि त्याच्यामुळे तो हात तुमच्या कुठल्याही म्युकोझाला लागला की त्याच्यातनं ते इन्फेक्शन स्प्रेड होत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये अजून क्लिअर नाही आहे की उष्णतेमध्ये हा किती राहतो किंवा किती नाही राहत, पण एकंदरीत डेमोग्राफी बघताना असं दिसतंय की उष्ण प्रदेशामध्ये हा थोडा कमी आहे, शीत प्रदेशामध्ये थोडा जास्त आहे. म्हणजे थोडासा त्याचा कफाशी संबंध जो आहे ना तो आपण बघायला पाहिजे.
तिसरी त्याच्यानंतरची आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन बसतं त्याच्यामध्ये. नॉर्मल सर्दी, खोकला, ताप आणि फ्लू सारखी जशी लक्षणं असतात तशी सुरुवातीला आहेत. आणि ही लक्षणं जी आहेत ना तर त्याचा संसर्ग आता जे आपण म्हटलो की काही काळ स्वतःहून तो मल्टिप्लाय करायला घेतोय, जे व्यक्त लगेच नाही होते, फक्त खोकला किंवा घशात खवखव असं जाणवत आहे. पण हे जाणवल्यानंतर ताप आणि त्याचं पुढचं स्वरूप घेण्यासाठी तो वेळ मधला जास्ती घेतो आणि त्यामुळे त्याचा म्युटेशन जो आहे तो खूप मोठा आहे. तो त्या काळामध्ये त्याला धातू गतत्व जी गोष्ट आहे ना ती लवकर प्राप्त होते. तर त्या दृष्टीने त्याचा एक विचार आपण करायला पाहिजे. ह्याचाच अर्थ काय तर ह्या 14 दिवसांमध्ये इन्फेक्शन समजा झालं किंवा संक्रमण झालेलं असलं तरी सुद्धा जर धातूंचं बल चांगलं असेल म्हणजेच व्याधी क्षमत्व चांगलं असेल तर तो मल्टिप्लाय नाही होणार तेवढा. आणि तो जर मल्टिप्लाय नसेल होणार ना तर त्याला आपण ससेप्टेबल नसणार किंवा आपण त्याला प्रतिकार करू शकणार. तो सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते की व्याधी क्षमत्व वाढवणं. मग आता बरेच ठिकाणी सगळीकडे पोस्ट फिरतायत की व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी हे घ्या ते घ्या ते घ्या वगैरे असं बरंच काही अगदी च्यवनप्राश पर्यंत वगैरे. परंतु हा हे सगळं बरोबर आहे. पण ते तहान लागल्यानंतर विहीर खणायची नसते. सो त्या पद्धतीनं व्याधी क्षमत्व हे असं आजाराची चाहूल लागल्यानंतर व्याधी क्षमत्वासाठी धाडधाड प्रयत्न नसतात करायचे. मग ती आपली जीवनशैली असायला पाहिजे. म्हणजे रोज सकाळी उठणं लवकर जरी लॉकडाऊन असलं तरीही, बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये व्यायाम नित्य करणं. मग आता तर करावाच परंतु आता व्यायाम जो कराल ना तुम्ही तर त्याचा तुम्हाला आज फायदा होईल असं नाहीये, कदाचित पुढच्या 3 महिन्यांनी सुद्धा फायदा होणार आहे. परंतु तोच जर नित्य केला, कारण तो व्यायाम सुद्धा एकाच दिवशी मी आता खूप करून घेते म्हणजे आता माझी इम्युनिटी वाढली अशी गोष्ट शक्य नाहीये. शनैः शनैः असं म्हटलं, व्यायामश्च शनैः शनैः. पहिल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट इयरला आपल्याला वैद्यकीय सुभाषित साहित्य म्हणून आम्हाला तरी होतं, तुम्हाला होतं की नाही माहित नाही, आणि ऑप्शनला असतील कदाचित किंवा तुम्हाला माहित नसेल त्याच्यामुळं. तर ते वैद्यकीय सुभाषित होतं ना तर त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे जंगली जनावर असतात ती हळूहळू ह्याच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे व्यायाम सुद्धा हळूहळू करून जर का केला गेला तर त्याचा आपल्याला परिणाम जास्त चांगले दिसतात. सो नित्य नियमित व्यायाम हे त्याचं एक उत्तम इम्युनिटी वाढवण्यासाठीचं साधन आहे. त्याच्यानंतर श्लोकबिक तर तुम्हाला पाठ आहेत सगळ्याच मी गृहीत धरते, त्यामुळे मी काही श्लोकबिक त्याचे सांगणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट कशी आहे की ह्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला व्यायाम आपण करतोय तर तिथे प्राणायाम करणं ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. हातवारे हलवणं, पीटी सारखे व्यायाम करणं किंवा ते डान्स टाईप वाले जे काही व्यायाम असतात ते करणं, ह्याच्यानी कोष्ठ शाखा आणि कोष्ठ व्यायाम आणि शाखा व्यायाम ह्या 2 प्रकारांमधला कोष्ठ व्यायाम सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. याचं कारण कोष्ठ व्यायामाने काय होणार आहे तर अग्नी चांगला राहणार आहे, बरोबर. आणि अग्नी जर का शरीरातला चांगला असेल ना तर तो विकृत गोष्टींना एंगल्फ करतोय, खाऊन टाकतोय, जाळून टाकतोय. परंतु अग्नीच जर का विकृत झालं मग मात्र तो त्याला प्रतिकार नाही करू शकत आहे. सो ह्या सगळ्याची जी गेम किंवा मेख आहे ना तो म्हणजे अग्नी आहे. त्यामुळे अग्नी चांगला असावा ह्याच्यासाठी नित्य प्रयत्न करायला पाहिजे. आताच्या ह्या कंडिशन्स मध्ये काय करायला पाहिजे, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जंक फूड किंवा ते बाहेरचं कचरापट्टी खाणं असतं ना, भेळ, पाणीपुरी, वडापाव वगैरे, तर ह्या गोष्टी अगदी कधीतरी गंमत म्हणून खाव्यात. अदरवाईज कधीही त्याचं पोट भूक लागली म्हणून ते खाल्लं हे तर कधीच नाही करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भूक लागली ना तर आयदर चांगली गोष्ट खावी किंवा नाही खावी, या 2च ऑप्शन ठेवावेत. मग त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ज्या असतात ना त्या बाहेर काही खूपशा मिळत नसतात. मग तिथे ऑप्शन लोकांना म्हणजे आता तुम्हाला नाही वाटणार पण पॅकचे फूड असतं, बिस्किट वगैरे चांगलं असतं असं लोकांना वाटत असतं, पण ते मैदा आणि चिकट पदार्थ आहेत, त्यांनी अग्नी विकृती होत असते. किंवा दुसरी गोष्ट लोक वडापाव खातात ते विदाही अन्न आहे, त्यांनी अग्नीची पुन्हा विकृती होत असते, तैक्षणे वाढत असतं विकृत पद्धतीनं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी भूक लागल्यानंतर नाही खायच्यात, आज माझी इच्छा झाली म्हणून खायच्यात. ओके, सो इच्छा पूर्तीसाठी हे खाणं आहे, भुकेच्या पूर्तीसाठी हे खाणं नाही, हे क्लिअर ठेवायचं. त्याच्यानंतर ज्या वेळेला भूक लागलेली आहे आणि समजा तुम्हाला तिथे आहार प्रॉपर मिळण्याची शक्यता नाहीये, मग काही करायचं नाही, गप बसायचं आणि घर गाठायचं आणि घर गाठल्यानंतर मग जेवायचं. असं जर का केलं गेलं ना तर मग काय व्हायला लागतं की जो अग्नी आहे तो चांगला उद्रिक्त होत असतो आणि त्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे. खरं ना, आता तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे की इथे वेगांचं धारण नाही करायचंय, मग भूक लागलेली असताना काही न खाता कसं जायचं, मग खाल्लं तर पाहिजेच ना म्हणून मग आम्ही वडापाव खाल्ला.
असं जर असेल ना तर वडापाव खावा हे कुठेही दिलेलं नाहीये. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे जर का चांगली वस्तू खायला जर नसेल मिळाली तर बोलू का थोडंसं. माऊलींच्या 6व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, भुकेली या भूकची खावी, तहानेली या तहानची पियावी, अहोरात्र सेवी ममावा वारा. म्हणजे काय, तर भूक लागली ना तर भूकच खाऊन टाकायची. किती गोड कल्पना आहे बघा. तर असं करता आलं पाहिजे. तेवढी आपली उन्नती होणं खूप कठीण आहे. पण निदान हा कन्सेप्ट तरी समजला पाहिजे की इथेच मनाला आवर घालायचा आणि वेडवाकडं काही खायचं नाहीये, ही तर गोष्ट महत्वाची राहिली. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो ना त्याच्यामधला, की आता लोक सांगतात च्यवनप्राश वगैरे खा म्हणून. तर जेव्हा अशी कंडिशन आहे आणि अग्नीला आपल्याला चांगला ठेवायचा आहे, तर अशा कंडिशन मध्ये अग्नीवरती लोड नाही द्यायचा आहे. मग आता खरं म्हणजे च्यवनप्राश खावा किंवा नाही खावा ह्याच्यावर फेसबुक वरती खूप सारं काही चालू आहे. मी म्हणेन आताच्या ह्या कंडिशन मध्ये च्यवनप्राश खावा. परंतु च्यवनप्राश खायचा असेल ना तर ब्रेकफास्ट स्किप करायला पाहिजे. म्हणजे काय होईल, तुम्हाला जी भूक आहे सकाळी उठल्यानंतर सायंकाळामधला, तर त्याच्याने धातू बलत्व वाढेल आणि त्याच्या बरोबरीने अग्नी चांगला राहील, कारण तुम्ही ब्रेकफास्ट घेतला नाहीये म्हणून. आणि मग जेवण जे आहे ना ते 11:30-12च्या दरम्यान एकदा आणि रात्रीचं जेवण भाजकं असं जर ठेवलं तर इम्युनिटी अतिशय चांगल्या पद्धतीने वाढण्याची शक्यता जास्त आहे. पण इम्युनिटी चांगली ठेवायची आणि आहार चांगला असला पाहिजे म्हणून च्यवनप्राश खाल्ला, त्याच्या पुढे ब्रेकफास्ट खाल्ला, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट बरोबर परत चहा कॉफी दूध काहीतरी घेतलं, पुन्हा जेवण 12-12:30 वाजता केलं कारण घरातच आहे, आणि पुन्हा 9 ते 12च्या दरम्यान पुन्हा काहीतरी एक तोंडात टाकायला म्हणून फळ घेतलं, तर मग त्याच्या च्यवनप्राशचा उपयोग नाही होणार, सामता वाढेल. तर हे तारतम्य मात्र नक्की ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्या कोरोनाच्या बाबतीमध्ये, हे इम्युनिटीच्या संदर्भात झालं आणि मग लोक विचारतात की होऊ नये म्हणून गुळवेल घेऊ का, महासुदर्शन घेऊ का वगैरे असे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात. तर पाचन गोष्ट कोणतीही घेणं नित्य नियमित ही गोष्ट चांगलीच आहे. सो अशा ह्या कंडिशन मध्ये जर आता एखादा माणूस आहे की जो हॉस्टेलला राहतोय किंवा बाहेर राहतोय आणि त्याला बाहेरच खाणं घ्यावं लागतंय, तर मग आपण कसा साथीच्या रोगांच्या वेळेला दुर्जलजेता रसाचा विचार करतो ना, तसं औषध ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. दिवसभर षडंगोदक पिणं ही गोष्ट अतिशय उत्तम आहे, कारण विकृती शरीरातली निघून जाईल. आणखीन काय आहे तर दुर्जलजेता वापरावं, कारण काय हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, आता आपण बघितलं, म्हणजे पाण्याच्या माध्यमातून ते पसरत आहे. मग ते पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाहीये, शरीरातला आपधातू या अर्थाने बघा, आणि ते सुद्धा मॉइस्ट स्किनला, मॉइस्ट कुठल्याही म्युकोजाला लागल्यानंतर होणार आहे. स्किनला जर लागलं ना हाताला बिताला तर ते तिथनं पसरणार नाही, म्हणजे डायरेक्ट स्किन मधनं पेनिट्रेशन नाहीये त्याचा, राईट. सो म्युकोजा मधनं पेनिट्रेशन, सो आपधातूचा संबंध आहे आणि म्हणून दुर्जलजेतासारखं औषध त्याच्यामध्ये वापरायला हवं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट महाराजांनी जी सांगितलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये औषधांच्या बाबतीमध्ये पाऱ्याची आणि अभ्रकाची औषधं वापरा असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ऋतुजा आणि आम्ही एक एक्सरसाइज केलेल्या मध्ये अभ्रकाची आणि पाऱ्याची औषधं सगळी काढलेली होती. तर त्याच्यामध्ये बृहत्पाद चिंतामणी सारखं जे औषध आहे ना, तर त्याचाही चांगला परिणाम येतो. याचं कारण अग्नी चांगला ठेवणार आणि रसायन काम करणारी ही औषध आहेत. तसंच श्वासकाश चिंतामणी किंवा त्रैलोक्य चिंतामणी ही जी 2 औषधं आहेत तर ती श्वासाकडे किंवा ह्याच्याकडे म्हणजे रेस्पिरेटरीकडे जाणारी औषध आहेत, आणि त्याच्यामुळं शरीरातली इम्युनिटी तर ते चांगलं ठेवतंय, परंतु त्याच्याही सोबत संप्राप्ती भागासाठी सुद्धा ते मदत करणारे, आणि म्हणून ह्या 2 औषधांचा खूप चांगला परिणाम आपल्याला मिळत असतो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवी की ही जी पसरलेली गोष्ट आहे ना ती एवढ्या झपाट्याने पसरते, आणि असं नाही आहे की ती पाणी प्यायल्याने पसरते. म्हणजे जरी आपण पाण्याचा किंवा अपघाताचा त्याच्यात संबंध मानला तरी सुद्धा तत्र वा गती गंधयोहो इति ह्या पद्धतीने हे पसरत आहे, बरोबर. याचं कारण शिंकण्यातनं ह्याच्यातनं जे ड्रॉपलेट्स पसरतात तर ते ड्रॉपलेट असे तरंगत जातात हवेबरोबर, राईट. सो त्याच्यामुळे हवेचा संबंध ह्याच्यामध्ये येतो, आणि म्हणून वायू उदक वगैरे हे जे बाकीचे आहेत तर त्याच्यात हवेशी संबंध येतो, आणि म्हणून ह्यांना जर का आपल्याला नष्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. विकृत हवा जी आहे ती काढण्यासाठी तर त्याच्यामध्ये सूर्यकिरण चिकित्सा, म्हणजे सूर्याच्या ठिकाणी बसल्यानंतर कुठलीही गोष्ट जर का आपण सूर्यामध्ये ठेवली ना तर त्याच्यावरचे जंतू जे आहेत ते नष्ट होतात. त्याच्यामुळे कपडे वगैरे एकदम मस्त सूर्याच्या प्रकाशामध्ये वाळत घालावे. सूर्य जर का येत नसेल आपल्या घरामध्ये, म्हणजे सूर्य नाही त्याचा प्रकाश येत नसेल तर धुपण करून ते कपडे वाळवावेत. या 2 गोष्टी जर का केल्या ना तर त्याचा परिणाम जास्त चांगला येतो, आणि म्हणून धुपणाच्या औषधांमध्ये
आता जे सांगितलं जातंय त्याच्यामध्ये अपराजिता वापरावा असं आलंय. तर त्याच्यामध्ये काय काय औषध आहेत. अपराजित धूप म्हणून तुम्ही सगळीकडे वाचलं असेल आयुषच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गुग्गुळ, रोहिश गवत, रेखंड, राळ, त्याच्यानंतर निंब, रुई, अगरू, देवदार ही औषधं जी आहेत ती सर्व ज्वरावर ह्याचं धूप वापरावं. तर ह्याचं नाव आहे अपराजित धूप बरं का. तर आपल्याला अपराजित असं नाव वाचल्यावर आपल्याला वाटतं की अपराजिता म्हणजे गोकर्णाचा धूप द्यावा, एवढं आपण एकदम क्लिअर करून टाकतो. तर गोकर्ण नाहीये, ते अपराजित योग आहे हा. म्हणजे हा जर का योग वापरला तर माणूस अपराजित होत नाही या अर्थाने, म्हणजे ज्वरावर विजय मिळवतो या अर्थाने. सो ही जी औषधं आहेत तर तुम्हाला पाहिजे तर वाग्भटाच्या चिकित्सेमधल्या पहिल्या अध्यायामध्ये 162वा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये हा रेफरन्स तुम्हाला मिळून जाईल. सो हे करावं. आणखीन करोनाच्या बाबतीमध्ये जे आहे ना, तर अत्येक कारणं जी काही येतात तर त्याच्यामध्ये ज्याला व्याधी क्षमत्व ज्यांचं कमी आहे अशा पेशंटमध्ये त्याचे अत्येक अवस्था आलेल्या आहेत असं दिसतं. म्हणजे काय तर डायबिटीस आहे किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स ऑलरेडी आहेत किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एम्फिझिमा आहे, अस्थमा आहे, असे ठिकाणी जिथे धातू वैगुण्य आधीच आहे. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला दिसतं की ते पेशंट जे आहे ते जास्त इंटेन्सिव्ह केअर युनिट त्यांना लागतं, अशा पद्धतीचे ते होत आहेत. मग हे जे पेशंट आहेत ना त्यांचा विचार आपण कसा करायला पाहिजे, तर एकतर ह्यांना धूपन उत्तम पद्धतीनं द्यायला पाहिजे आणि पिंपळी रसायनासारखं जे रसायन आहे ना तर ते तिथे वापरायला पाहिजे. 64 पिंपळी 1 चिमूट रोज एक छोट्याशा म्हणजे किती पाव कप दुधातनं असं जर का दिलं तर त्यांचं व्याधी क्षमत्व वाढण्यासाठी तिथे उपयोग होत असेल. त्याच्यानंतर जो सुरुवातीचा काळ आहे की जेव्हा थ्रोट इन्फेक्शन आहे, सर्दी सारखं वाटतंय आणि ताप येतोय किंवा नाही येतोय असं किंचित वाटतंय, तर हा प्रत्येक पेशंट करोनाच असेल असं नसतं आणि मग आता काय करू वगैरे असं खूप पॅनिक होतात लोक त्याच्यामध्ये. आणि समजा टेस्ट करायला गेलं तर वेटिंग म्हणजे त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मग क्वारंटाईन राहा आणि मग तिकडे राहा, या भीतीनं लोक जातच नाहीत. तर असं नाही करायला पाहिजे, पहिली महत्वाची गोष्ट. आणि गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत ते तर आपण सांभाळायला पाहिजे. पण ह्या कंडिशन्स मध्ये औषधं काय काय आपण वापरू शकतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ना तर त्याच्यामध्ये लोकल इन्फेक्शन्स कमी करण्याच्या दृष्टीने गुळण्या करायला सांगणं. त्याच्यामध्ये कवल आणि गंडूश हे दोन वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. तर कवल म्हणजे ज्याच्यात आवाज केला जातो तो, आणि गंडूश म्हणजे ज्याच्यात आवाज नाही केला जातो. तर हे ग्रंथोक्त वगैरे ठीक आहे, पण आता ह्याच्यामध्ये दोन्हीपैकी नक्की करायचं काय असं आपल्याला खूप प्रश्न पडत असतो. कवल सांगायचं का गंडूश करायचं. तर गंडूश जो आहे ना तर त्याच्यामध्ये दोषांचा स्राव होऊन त्या पाण्यामध्ये आपण जे तोंडात धरले त्याच्यामध्ये येतोय आणि मग ते काढून टाकणं. आणि जर का घशाच्या पेक्षा थोडं आणखीन खालती गेलेले असतील ना तर तो जो गंडूश आहे तर तो जो आहे तो कवल करायला पाहिजे, कारण तिथनं तो रिगर्ज होतोय आणि त्याच्यामुळे ते आपण काढून टाकतोय. ओके. आणखीन एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सायनसचे जे पेशंट असतात, सायनोसायटिस सारखी ज्यांना लक्षणं आहे तर त्यांच्या दृष्टीने हा गंडूश जो प्रकार आहे म्हणजे नुसतंच धारण करणं ते जास्त उपयोगाला येतं. ह्याचं कारण सायनसेस जे आहेत ना ते ड्रेन जे होतात तर नाकातनं जो म्युकस आहे तो बाहेर काढणं कठीण असतं, कारण सायनस आतमध्ये त्याला तशा पद्धतीने मिळत नाही. इथमॉइडली त्यातल्या त्यात निघून जातो पण बाकीचे निघत नाहीत. आणि मग पेशंट असं सांगत असतो की नाकाच्या पाठीमागे इरिटेट होतोय पण तो कफ निघत नाहीये. मग असा जो कफ आहे तो कोमट पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये म्हणजे जेवढं सहन होईल अशा पाण्यामध्ये तेल घालून आणि फलत्रिक, दारू, हळद वगैरे अशी औषधं घालून हे जर का धारण केलं नुसतंच घशामध्ये आणि तो गुळणा नुसता धरून ठेवला तर मग त्याच्यामध्ये स्राव यायला लागतात आणि मग ते स्रावासकट आपण ते काढून टाकतो आणि मग त्याचं स्वेदन होतं आणि हे सायनसच्या पेशंटसाठी जास्त चांगल्या पद्धतीनं काम करत असतं. सो हे ह्या पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वरून लेप लावणं. त्याच्यामध्ये परवा आपण बघितलेलं होतं की पुनर्नवा, वचा आणि शुंठी किंवा जायफळ त्याच्यामध्ये लावायचं जर खूप डोकं दुखत असेल पेशंटचं तर ह्या गोष्टी जर का वापरल्या तर सायनसच्याच अवस्थेमध्ये म्हणजे थ्रोट इन्फेक्शन आहे आणि घसा खोखल्यासारखा होतोय आणि एखादा ठसका आल्यासारखा खोकला येतोय, या कंडिशन मध्येच पेशंट आपल्याला बरा करता येऊ शकतो. आणि तसा जर बरा झाला तर पुढच्या ज्या संप्राप्त्या घडून पेशंट जो इमर्जन्सी मध्ये लँड होतो तिथे आपल्याला थांबवता येतं. समजा ह्याच्याही पुढे ताप आला तर आणखीन पुढे काय आहे, तर त्याच्यामध्ये महासुदर्शन काढ्यासारखं औषध किंवा आता जे आपण म्हटलं की आगंतुक ज्वर जे वेगवेगळे आलेले आहेत ना तर त्या संदर्भामध्ये आपण करायला पाहिजे.
असं आता आपल्याला नक्की माहित नाही आहे की हे मुद्दामून पाठवले गेलेत विषाणू किंवा आपोआप आलेत किंवा जे काय असेल ते. पण म्हणताना तरी सगळेच जण असं म्हणतात की हे करोना हे युद्ध आहे, बरोबर. आणि जर हे युद्ध असेल ना तर त्याचा विचार आपण आगंतुक ज्वरासारखा विचार करायला पाहिजे आणि त्यातली अभिचारज, अभिशंगज ही जी औषधं आहेत ना ती काढून त्याप्रमाणे वापरायला पाहिजेत, तर त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. आणखीन एक गोष्ट म्हणजे असं काही कुठे आतापर्यंत उल्लेख नाहीये बरं का. मी मध्ये 1-2 स्टुडंट्सना कुणाकुणाला सांगितलेलं होतं बघा की हे जे आहे ना शब्द वशीकरण नावाचा शब्द आलेला आहे, भावप्रकाशामध्ये आलेला आहे आणि योगरत्नाकरामध्ये आलेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये एका राजांनी दुसऱ्या राजाला वश करण्यासाठी विशिष्ट स्त्रियांची योजना केली जात असे. आणि त्या स्त्रिया ज्या आहेत ना तर शरीरातला जो खमल आहे तर त्याच्या योगे त्या राजाला वश करून घेत असत. तर हे अशी चाणक्यामध्ये सुद्धा उल्लेख आहेत. मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जेव्हा होतं तर पूर्ण जगाला आता कोरोनाने वश करून घेतलंय असं आपण म्हणू शकतो. तसं जर असेल ना तर वशीकरणापासून वाचण्यासाठीची जी औषधं आलेली आहेत योगरत्नाकरामध्ये, योगरत्नाकरामध्ये आहे ग्रंथामध्ये आणि भावप्रकाशा ग्रंथामध्ये आहे, निघंटूमध्ये नाही येत उल्लेख याचे. तर त्याप्रमाणे ही औषधं काढून तशी ती वापरायला पाहिजे. तर तुम्हाला हा होमवर्क आहे. आतापर्यंत माझ्याकडे आता घरी नाही आहे, अदरवाईज मी सांगितलं असतं तुम्हाला, परंतु भावप्रकाश ग्रंथामध्ये हे आलेले उल्लेख आहेत की वशीकरणासाठी काय काय वापरावं. तर वशीकरण लेप म्हणून आलेत. तर त्याच पद्धतीनं वशीकरणापासून वाचण्यासाठी काय करावं, तर त्या वशीकरणातली औषधं जी आहेत ती ह्या पद्धतीने आपण वापरू शकतो. सो हा एक थोडासा वेगळा विचार आहे की जो आजपर्यंत कुठे काही कोणी मांडलेला नाहीये, परंतु मला एक असं वाटतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, हे वाटण्याचं कारण कन्फर्म होण्याचं जे आहे ना, तर महाराजांनी सुद्धा वापरताना त्याच्यामध्ये पारा आणि अभ्रकातली औषधं वापरा म्हणून सांगितलंय. तर पारा म्हणजे हर रेत म्हटलेलं आहे आणि अभ्रक जे आहे ते पार्वतीचं रज म्हटलेलं आहे, आर्तव म्हटलेलं आहे, रजगंधक आहे, बरोबर. सो ह्याचा संबंध ज्या पद्धतीनं तो पसरतोय वाढतोय तर शुक्राशी संबंध त्याचा येतो आणि म्हणून हे वेगळी जी औषध आहेत ना तर त्याचा वापर आपण ह्या पेशंट्स मध्ये करू शकतो किंवा व्हायला हवा असं वाटतंय. आणखीन कोरोनाच्या बाबतीत काय सांगू, इमर्जन्सी जी आहे तर ती कशी हँडल करावी वगैरे, तर ते आता आपल्याला करू तर देणार नाहीयेत. तर एकतर वेंटी आणि हे ते वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण तिथे जो काही वॉर्ड आणि हे असतो ना त्याचं धूपन वगैरे जर का नित्यनियमित केलं गेलं आणि पेशंटला वापरताना ह्या पद्धतीने ज्वरातली औषधं वापरली तर पेशंट इतक्या इमर्जन्सी मध्ये लँड होईल असं वाटत नाही. तर त्याप्रमाणे आपण विचार करायला पाहिजे. अजून काही ह्याच्यावरती शंका आहे? पुढचं घेऊ. ओके. त्याच्यानंतर अम्लपित्त पेशंटला दाह पूर्ण उपोषण झाल्यावर आता जर अग्निमांद्य आणि मलावष्टंभ उत्पन्न झाल्यास मेडिसिन्स कोणती द्यावीत. अम्लपित्ताचा पेशंट आहे आणि त्याचा दाह कमी झालेला आहे परंतु त्याला अजून अग्निमांद्य आहे आणि मलावष्टंभ आहे, तर काय द्यावं. तर मलावष्टंभाचं उत्तम औषध अम्लपित्तामध्ये जे आहे ना ते अविपत्तिकर चूर्ण आहे. सो ते आपण वापरू शकतो, त्याच्यामुळं मलावष्टंभही कमी होतो आणि पित्त सुद्धा कमी होत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंटला प्राणायाम आणि व्यायाम करायला सांगायला पाहिजेत. त्याच्यामध्ये वज्रासन वज्रासन जर का नित्य नियमित केलं ना तर मलावष्टंभासारखी हे दूर होत असतात आणि योग मुद्रा जर का केली गेली तर आमाशावरती योग्य प्रकारे दाब पडून आमाशाचं सुद्धा काम चांगलं व्हायला मदत होत असते. अग्निमांद्यासाठी सिद्ध आहार हे वापरायला पाहिजे आणि दाढीमादी घृत ते सकाळ संध्याकाळ वापरायला पाहिजे. दाढीमादी घृत आपल्याला ना म्हणजे अधिकार त्याचा अम्लपित्त आहेच आहे परंतु अधिकाराच्या बरोबर दाढी आपल्याला फक्त दिसतं तर त्याचा प्रक्षेप आहे ना तर तो त्रिकटू वगैरे आहे बरं का, की खरं म्हणजे सुंठ मिरे पिंपळी वगैरे जर बघितलं तर ते दाह करेल असं वाटतं पण ते विपाक झाल्यानंतर मधुर होत आहे. आणि म्हणून हा जो काही आपण त्रिकटूचा प्रक्षेप आहे ना तर तो अग्नी चांगला करण्यासाठी म्हणून आपल्याला उपयोगाला येत असतो. म्हणून अम्लपित्तामध्ये दाढीमध्ये घृताचा उपयोग खूप चांगला होत असतो. आणि त्याच्यानंतर मलावष्टंभाचा संबंध जो आहे तर त्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळे गुदपिचू वापरतो
तर त्या गुदपिचूचा सुद्धा उपयोग करून घेता येतो. मग त्याच्यामध्ये दाढीमध्ये घृताचा गुदपिचू किंवा इतर बला तेलासारखा की जे पित्तशामक तेल आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला हे पिचूचा उपयोग करून घेता येत असतो. त्याच्यानंतर निकिताने विचारलेलं आहे, लहान मुलांना फेब्राईल कन्व्हल्जन 1 ते 2 एपिसोडची हिस्ट्री नंतर शिर किंवा टाळू प्रदेशी उष्णता आहे. एक मिनिट. बापरे, खूप मोठं लिहिलंय. शिर किंवा टाळू प्रदेशी उष्णता आहे किंवा फक्त शिरप्रदेशी घाम येतो हे लक्षण असल्यास याचा विचार कसा करावा? पॅरासिटामॉल सारखी औषधे जास्त वापरल्यामुळे असू शकते का? कारण एखादा एपिसोड जरी झाला तरी पेरेंट्स टेम्परेचर वाढू देत नाहीत आणि थोडं जरी ताप आला तर पॅरासिटामॉल सारखी औषधे लगेच देतात. हे अगदी खरं आहे बरं का, पण कसं आहे ना, 100 आणि 99 ला जर का पॅरासिटामॉल वापरायला गेला ना तर ताप सहन करण्याची जी मुलांची ताकद असते ना ती कमी व्हायला लागते. आणि म्हणून पूर्वी जर का 3 टेम्परेचरला कन्व्हर्जन येत असेल तर ते 2 ला यायला लागतं, 2 ला येत असेल तर 1 ला यायला लागतं, 1 ला येत असेल तर 100 ला यायला लागतं. म्हणजे कमी कमी टेम्परेचरला कन्व्हर्जनची एपिसोड्स आपल्याला दिसायला लागतात. आणि असं जर व्हायला लागलं ना आणि एखादं नॉन फेब्राईल कन्व्हर्जन आलं तर ते खूपच त्रासदायक ठरू शकतं. सो पेशंटला थोडंसं कन्व्हिन्स करायला पाहिजे की तुम्ही देऊ नका आणि आपण 24 तास फोनवरती अवेलेबल असलं पाहिजे. सो आपण ह्या गोष्टी सांगू शकतो. मग काय करायचं, तर 3 आहे 4 आहे टेम्परेचर, तर आपण बघितल्याप्रमाणे कांद्याचा रस लावणं, शिवच्या घड्या पोटावरती ठेवणं, ह्या गोष्टी जर का केल्या ना तर टेम्परेचर लगेच 1 ते 1.5 डिग्रीने खाली येतं. आणि तसं टेम्परेचर खाली आल्यामुळे काय घडतं तर पेशंटला कन्व्हर्जन मध्ये लँड होण्यापासून आपण थांबवू शकतो. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे अशी हिस्ट्री असणारे जे पेशंट असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये पुढे सलग 6 महिने वगैरे आक्षेपक ज्वराचं औषध कंटिन्यू ठेवायचं, ताप नसताना सुद्धा. आणि तसं जर कंटिन्यू ठेवलं ना तर ही आक्षेपकाची जी सवय आहे मुलांची ती निघून जाते. आता प्रश्न विचारलेला आहे ते मी की कपाळावरती घाम येतो त्याचं काय करायचं. एक मिनिट. त्याच्यामध्ये कपाळावर वगैरे जास्त घाम येत असेल ना तर त्याचा संबंध जो आहे तो ग्रहणीशी राहतो. आपण बघितलेलं होतं की तळहात, तळपाय आणि कपाळ ही जी ती रक्ताची स्थानं म्हणून आलेली. सो रक्त आणि पित्ताचं साहचर्य असल्यामुळं ग्रहणीवरती जाणारी औषधं वापरायची अशा मुलांमध्ये. म्हणून प्रवाळ पंचामृत वापरणं असं जर केलं तर हा जास्ती येणारा जो घाम आहे ना तो आपण थांबवू शकतो. त्याच्यानंतर गौतमीने विचारलंय, हट्टी तापाचा काढा आणि पुनरावर्तक ज्वराचा काढा यांचा अवस्था वेगळी असते का? पुनरावर्तक ज्वर आहे ना तो पण धातुगत आहे. हट्टी ताप आहे तो पण धातुगत आहे. पण पुनरावर्तक ज्वर जो आहे तर त्याचं धातूंमधलं गामित्व जे आहे ना ते थोडं अलीकडे रस रक्त मांसापर्यंत राहतं. आणि जेवढा आणखीन तो निबिड होत जाते संप्राप्ती तर तिथे तो हट्टी तापाचा काढा आपण वापरत असतो. म्हणजे काय, तर पुनरावर्तक ज्वर जो आहे ना तर एखाद्या पेशंटला 1 आठवडा ताप आला आणि आपण औषधं दिली, बरा झाला आणि त्यांनी पुन्हा काहीतरी अपथ्य केलं आणि ताप आला तर इमिजिएट आपण पुनरावर्तक वापरू शकतो रस रक्त मांस असल्यामुळे. परंतु हट्टी तापाचा काढा मात्र जो आहे ना तर त्याचा संबंध निबिड संप्राप्तांकडे जास्ती जातो. तर हे दोन अवस्था थोड्याशा वेगळ्या राहतात त्याच्या. त्याच्यानंतर सिचू आणि तालीसादी कॉम्बिनेशन बद्दल सांगा ना. सिचू बद्दल तर खूप सारं सांगितलं की मी हे कॉम्बिनेशनचं सगळं काल. ज्यांनी ऐकलं नसेल बहुतेक किंवा झोप झाली नसेल. ज्वरामध्ये केश श्रीमंतकृत हे लक्षण याबद्दल थोडेसे सांगा. मोनिकाने विचारला. ओके, किती वाजले? 5 वाजले. केक कटिंग करायचंय असं ईश्वरी म्हणते. हा एक प्रश्न घेऊया आणि थांबूया त्याला. आणि मग तिने आलेलं हे जे आहे केक बनवला ईश्वरीने तो तुम्हाला दाखवते आणि मग आपण कटिंग करूया. ओके, हा पहिलाच आहे ना ऑनलाईन वाढदिवस. बरं, केश सीमंतकृत एवढं फक्त बोलते आणि मग उरलेले जे आहेत ते आपण बघूयात काय कसं कधी घ्यायचे ते. तर आपण हे बघितलेलं होतं की कंडुश्च मूर्धनी विगत ज्वर लक्षणाने, बरोबर. सो तापाचा जो संबंध आहे तर त्याचा क्रोध हे लक्षण असल्यामुळे पित्त आणि क्रोध ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही एक लक्षण ऑब्झर्व केलं असेल तर ज्या ज्या वेळेला माणसाला चिडायला होतं ना त्यावेळेला इथून असा घाम गेलेला दाखवतात, ओके नाही, खूप चिडल्यानंतर.
सो घामाचं जे व्यक्तीकरण जे आहे ना तर ते डोक्याशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळं ह्याचा संबंध जो राहतो केश सीमंतकृत, तर घाम स्वेदाची विकृती आणि स्वेद जे आहेत ना तर त्याच्यामुळं एक विशिष्ट मार्दव केसांना असतात. स्वेदाची जर का विकृती आली तर केसांमध्ये वृक्षत्व जास्त यायला लागतं. जेव्हा आपण सोरायसिसचे वगैरे पेशंट बघतो त्यांच्यामध्ये आपण बघतो की अख्खच्या अख्खं ढलते असे निघून जातात त्यांचे आणि ते केसांसकट निघत असतात आणि त्यांचे केस खूप वृक्ष असतात. तर अशा वेळेला हा ज्वर जो आहे तर तो क्रोधात पित्तम या दृष्टीने पित्त विकृती आणि उष्णता वाढल्यामुळं शरीरातला स्वेद जो आहे तो विकृत होतो आणि म्हणून केश सीमंतकृत. सीमंत म्हणजे भांग जास्ती पडतात अशा अर्थाने आहे बरं का ते. ओके.